ISO मानांकन प्राप्त सायलीला रिहॅबिलिटेशन सेंटर पॅरालिसिस रुग्णांसाठी विशेष ॲक्युपंक्चर आणि परिणामकारक व्यायाम व उपचार। येथे अनुभवी व तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक रिहॅबिलिटेशन प्लॅन तयार केला जातो। हातपायांची हालचाल, स्नायूंची ताकद, चालण्याचा समतोल आणि दैनंदिन जीवन पुन्हा सुरळीत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उपचार केले जातात। मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, संधिवात, स्पोर्ट्स इंजुरी तसेच शस्त्रक्रियेनंतरचे पुनर्वसन ॲक्युपंक्चरद्वारे वंध्यत्व निवारण उपचारही येथे उपलब्ध आहेत। ॲक्युपंक्चर, फायर कपिंग, व्यायामोपचार, लेझर व इलेक्ट्रोथेरपीसह कॅटगट थेरपी, आयुर्वेद व पंचकर्म उपचार, स्टीम बाथ, मॉक्सिबिशन थेरपी, मेरिडियन मसाज, लंबर, सर्वाइकल ट्रॅक्शन व इतर अत्याधुनिक उपचार सुविधा स्वच्छ, सुसज्ज आणि रुग्ण केंद्रित वातावरणात दिल्या जातात। अनेक पॅरालिसिस रुग्णांनी इथे उपचार घेतले आणि पुन्हा उभे राहण्याचा, चालण्याचा, स्वावलंबी होण्याचा आत्मविश्वास मिळवला आहे। आशा अजून जिवंत आहे। दुखणं आणि अडचणी सहन करू नका। आजच भेट द्या मातोश्री परिगाबाई किसनराव कडलक चॅरिटेबल फाउंडेशन यांचे सायलीला रिहॅबिलिटेशन सेंटर। पत्ता निमगाव, भोजापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 93 70 40 65 57। नमस्कार, प्रजा टाइम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत। 7 मार्च 2026 संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर येथील टोमॅटोची परिस्थिती आणि टोमॅटोचे बाजारभाव। व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला आजचे बाजारभाव, आजची परिस्थिती समजेल। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन घंटीवरती प्रेस करा जेणेकरून आपल्याला ताज्या अपडेट्स मिळत राहतील। तर आज कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर येथे प्रामुख्याने साऊ आणि विरांग या दोन व्हरायट्या पाहायला मिळाल्या। तर साऊला कमी बाजारभाव राहिला तर विरांगला अधिकचा बाजारभाव राहिला। तर आज ग्रेडिंग केलेला माल, प्रतवारी केलेला माल 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असा प्रतवारी केलेला माल पाहायला मिळाला। सध्या तिरंग्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी पाहायला मिळत आहे। याचे मुख्य कारण असे आहे की त्या तिरंग्यामुळे टोमॅटोला बाजारभाव कमी मिळतो, यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजगी पाहायला मिळत आहे। तर आज क्वालिटीनुसार 1 नंबर मालाला काय बाजारभाव राहिला, 2 नंबरला काय राहिला आणि 3 नंबरला काय राहिला हे आपण पाहणार आहोत। तर 1 नंबर मालाला क्वालिटीनुसार 250 ते 300 इतका बाजारभाव राहिला, तर एखादं वक्कल 350 अशा पद्धतीने विकलं गेलं। तर 2 नंबर मालाला क्वालिटीनुसार 150 ते 200 इतका बाजारभाव राहिला। तर 3 नंबर मालाला क्वालिटीनुसार 60, 70, 80, 90 एखादं वक्कल 100 अशा पद्धतीने विकले गेले। हे सर्व बाजारभाव संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर येथील जाळीचे होते। असेच रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी प्रजा टाइम्स या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।